जबरदस्त असा मेगा फायनलचा मॅच ज्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। हे दोन्ही संघ असे आहेत की आतापर्यंत सर्व सामने जिंकलेत, कोणताही सामना पराभूत झालेला नाहीयेत। परंतु इथे तसं होणार नाहीये। आता कोणत्या तरी एका 7 खेळाडूंचा संघ हा जिंकणार आहे आणि या चषकावरती नाव कोरणार आहे। अशा प्रसंगी या ठिकाणी पाहायचं आहे प्रत्युत्तर या ठिकाणी केले जात आहे। प्रथमतः पहिली चढाई या ठिकाणी मंगेची आपण पाहिली साजल वेगळ्या पहिल्याच्या साथीतली ही सगळीच्या माध्यमातून पहिली चढाई या ठिकाणी होते आणि ती पहिली चढाई या ठिकाणी करीत असताना तो मात्र या ठिकाणी पाहायचा आहे। कारण या दोन्ही संघाला या स्पर्धेचा तो माहित आहे स्पर्धेतील आता जी केली जाणारी प्रत्येक चढाई प्रत्येक पकड ही यशस्वी ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला भेटेल। कारण की या स्पर्धेत जर पाहिले तर असे खेळाडू आहेत ज्यांनी तालुक्याचं ज्यांनी जिल्ह्याचं ज्यांनी राज्याचं नेतृत्व केलंय, असे खेळाडू इथे एकत्र आलेत आणि एकत्रित आणण्याचं काम कोणी केलंय। श्री गणेश मंडळ बालपेठ आंबेडकरवाडी आणि या स्पर्धेत आयोजित केलेल्या स्पर्धेतला मेगा फायनलचा पहिला गुण पाहिजे आहे तो अर्थातच या ठिकाणी अभिलाभ आणि त्याच्या साथीदार अर्थात वेळ संघाला हा गुण या ठिकाणी प्राप्त झाला। पहिला बार दिला जातोय वेळ संघाच्या माध्यमातून। फक्त पलटवार या ठिकाणी होईल का? परंतु पलटवार मात्र होत असताना जरूर या ठिकाणी पाहिलं आता पलटवार चढाईमध्ये देखील झालं म्हणजे याच वेळ संघाने पहिला पकडी मधला देखील गुण प्राप्त केला, त्यानंतर चढाई मधला देखील गुण प्राप्त केला आणि अशा वेळी मात्र तो चांगल्या स्थितीमध्ये आहे ज्याने स्वतःच ओपनिंग केलंय। परंतु प्रतिस्पर्धी संघाला कोणताही प्रकारचा गुण दिला नाहीये तो हाच वेळेचा संघ। परंतु ज्याने या संपूर्ण स्पर्धेत सर्वात जास्त चढाईमध्ये आणि बहादर अशा पद्धतीच्या तिसऱ्या चढाईत सक्सेस केल्या अशी दोन खेळाडू या सामन्यात आहेत। परंतु त्याच्यातला साहिलला या ठिकाणी बाद व्हावं लागतंय, साहिलला बाद व्हावं लागतंय की परस्यूट या ठिकाणी केला जातोय, पाठलाग या ठिकाणी खेळाडूचा केला गेला आणि त्यामध्ये यशस्वीरित्या साहिल मैदानाच्या बाहेर येईल। आणि त्याच मी पहा इथे वेळेचा हा कुप्रक्षक खेळाडू सौरभ इथे चातुर्य दाखवलं जात आहे। इथे चातुर्य दाखवलं तर एका खेळाडूला मैदानाच्या बाहेर जावं लागेल। सामना आता नक्कीच पुढे सरसावेल। 2चा आकडा 3 मध्ये डिपॉझिट केला जातो। यस 3-0 प्रथमतः ऍड केले पण पर्यंत पहिला तिहेरी वार कोणाकडून झालाय तर ज्या संघाकडून झालाय, ज्या संघाने नुकतीच या वेळेची जर पाहिली तर दादरगावची स्पर्धा जिंकून आलेला आहे तो संघ या ठिकाणी आहे। परंतु जयंत कंपनी संघ देखील ज्यांनी या वर्षातली पहिली स्पर्धा जय उर्माना पिंपरी बुद्रुकची स्पर्धा देखील आपल्या चतुरस्र खेळाच्या जोरावरती या ठिकाणी जिंकवले म्हणजे तो देखील तेवढाच ताकदीचा आहे। आणि आज दोन्ही संघाचं वैशिष्ट्य आपण अनेक मैदानामध्ये देखील पाहिलेलं आहे। याच गणपती संघाने देखील गत वर्षात सांगितलं की 8 फायनल जिंकण्याचे क्रमवारीत 1 नंबरला होते। त्याप्रमाणे वेळ संघाबद्दल देखील सांगितलं की ज्यांनी एक मैदान अड्रेचं असं आहे अड्रे यात्रेचं मैदान सलगच्या 3 वर्षी त्याच मैदानामध्ये फायनल जिंकण्याचा चिपळूणमध्ये ज्यांनी विक्रम केलाय ना, ज्यांनी अनेक केलेत विक्रम, ज्यांनी अनेक केलेत पराक्रम, असा विक्रम आणि पराक्रम करणारा हाच वेळेचा संघ देखील हा अंतिम सामना या ठिकाणी खेळतोय। जय हिंद गणपती संघ या विजयी जरूर मंगेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाईल। रिवर्स किक या ठिकाणी अटॅक केला होता म्हणजे सौरभच्या दिशेने पाहिलं तर आता पकड चांगली या ठिकाणी झाली। सौरभ साहिल आणि त्याच्या साथीला पण प्रेमला पाहिजे 3 खेळाडू एकत्र आले आणि ज्यांनी ही पकड एक चांगल्या रीतीने या ठिकाणी करून दाखवली म्हणजे पहा इथे हा 4 अशा पद्धतीचा आकडा आहे। 4 आकडेमध्ये या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये पाहायला भेटते अर्थातच वेळेच्या या ठिकाणी स्कोर मध्ये। परंतु तेवढेच खेळाडू पहा याच्यामध्ये माझ्यामध्ये पाहिलं तर शुभम असेल, ओमकार असेल, मंगेश असेल, साहिल आहे हे खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत आणि जेवढे खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत तेवढीच आकडेवारी वेळेची देखील इलेक्शन आपण स्कोर कार्ड मध्ये या ठिकाणी पाहते। परंतु तत्पूर्वी देखील सुबोध असेल, अजय असेल, नाझीम आहे हे चांगले पकडपटू आहेत, हे चांगले पकडपटू असं देखील मैदानामध्ये ऑन आहे असताना वेळ संघ यावेळी मात्र पहा खेळाडूचा या ठिकाणी जर्सीचा क्रमांक 7 आहे परंतु खेळाडूचं नाव साजन आहे। अशा पद्धतीचा साजन या ठिकाणची ही चढाई या ठिकाणी करतोय। 3चा डिफेन्स मैदानामध्ये ऑन आहे। सुपर नेकरची संधी असेल तर स्वतःला स्ट्रेच केलं जातंय आणि उजवा कोपराचे खेळाडू अजय भुवड ज्याला या ठिकाणी स्पर्श केला जातोय। अजय देखील मैदानाच्या बाहेर या ठिकाणी जातोय
आणि तदनंतर जर्सीचा क्रमांक 1 परंतु 1 नंबरची कामगिरी याला या ठिकाणी करावी लागेल. संघाचा एक कोपरक्षक आहे परंतु त्याला ही भूमिका चढाईची या ठिकाणी दिली जाते आणि तोच सुबोध साळवी या बिची ही चढाई करतोय. मध्यस्थीय बॅटिंगचा वापर केला होता. साहिलच्या दिशेने आहे त्याच दिशेने बीट केलेली ही चढाई या ठिकाणी थांबवली जाते. एक संघाने असा विचार केला की आम्ही चुका कमी करणार आणि हा सामना जिंकणार. परंतु एक संघ थोडासा दडपणामध्ये परंतु परपा सामन्यामध्ये येण्याकरिता आणि आयुष्यामध्ये पुन्हा येण्याकरिता एक क्षण महत्वाचा असतो. असं या ठिकाणी जर सामन्यात तुम्हाला पुनरागमन करायचं आहे तर एखादी चढाई किंवा एखादी पकड तुमचं धैर्य वाढवणार आहे. निश्चितच तुम्ही देखील पुन्हा एकदा ह्या मेगा फायनल मध्ये येणार आहेत का? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की आम्ही फायनल मध्ये का आलोय याच्याकरिता हाच कर्मच संघ या ठिकाणी या सज्ज आहे. ठरे जगन्माला कर्मचे संघ या पेक्षा देखील ही तिसरी चढाई केली जाणार जिथे उंची फार चांगल्या पद्धतीची आहे. अशा पद्धतीचा हा खेळ या ठिकाणी मध्यस्थीच्या या ठिकाणी ज्याने स्वतःच्या डाव्या कोपऱ्याचा चढाईला प्रारंभ केलाय आणि प्रारंभ केल्यानंतर तो आक्रमण या ठिकाणी करण्याकरिता दाखल झालाय. समोर 2-1-2 असे खेळ असताना एक चांगला ट्रॅप केला तो गनिमी काळामध्ये याच चढाईपटूला या ठिकाणी थांबवलं जात आहे. आता लोक दिला जाईल सरेंडर अशा पद्धतीची ही चढाई आहे आणि सहजरित्या हा निर्माणी एका संघाचा अजून श्री गणेश झाला नाहीये. त्यावेळी मात्र बळे संघ शिखरापर्यंत या ठिकाणी पोहोचलाय. 9-0 अशा पद्धतीचा मॅच या ठिकाणी आहे. परंतु या स्पर्धेचा खऱ्या तर हिरो म्हणून ज्याला आपण ओळखतो तो साहिल या ठिकाणी हा गुण प्राप्त करतोय. त्या साहिलने या ठिकाणी सुरुवात केली जाते. तुमची सुरुवात कशी होते याला महत्व नाहीये परंतु सुरुवात झालेला याला मात्र फार मोठे महत्व असेल. अशा पद्धतीचा महत्वाचा गुण या साहिलला त्या ठिकाणी प्राप्त झाला. त्यानंतर साजन शिर्के ज्याचा आपण चातुर्य मागील सेमीच्या सामन्यात देखील पाहिलं. महत्वाच्या क्षणात या ठिकाणी त्याने तो पूर्ण स्वरूपाचा गुण प्राप्त केला. त्यानंतर सामना संपला आणि या सामना संपल्यानंतर हाच वेळेस संघ त्या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता. म्हणजे खऱ्या अर्थाने सेमीफायनलच्या सामन्याचा हिरो तो कामगिरी देखील चालू सामना देखील तेवढ्याच ताकदीची या ठिकाणी करतोय. परंतु आता सर्वांच्या नजरा आणि या गणपती वासियांच्या नजरा देखील साहिलवरती आहे आणि या साहिलला गत वर्षात देखील सर्वोत्तम खेळाडू या चषकाने गौरवलं गेलं होतं. अशा पद्धतीचा हा संघ या ठिकाणी आहे आणि सलग 3 वर्ष याच मैदानामध्ये सेमीफायनल खेळण्याचा विक्रम याच जय हनुमाला गणपती संघाने केलेला आहे. परंतु हे 30 वर्ष त्याचं या ठिकाणी असताना पुन्हा एकदा अंतिम फेरीमध्ये आले. म्हणजे गत वर्षीची कामगिरी त्यांची राहिली गेलेला की अंतिम सामना जिंकण्याची ही पुन्हा या ठिकाणी होणार का? या वर्षी मात्र त्याला तिथे थांबावं लागेल. परंतु तसं नाहीये. काय होईल काय नाही होणार ते देखील आपण इथे जरूर पाहणार आहोत. परंतु इथे आता उद्बोधनाच्या काळामध्ये एक संघाने विचार केलाय की इथून आम्ही चुका करणारच नाहीये. परंतु एक संघ सांगतोय की आम्ही ज्या चुका सुधारणार आणि याच्यानंतर आमचा खेळ देखील वाढवणार आहोत. इथे संधी आहे. इथे संधी आहे. संधीचं सोनं करावं लागेल. तुम्हाला या ठिकाणी सत्कारावं लागेल. परंतु अशा प्रसंगी जो खेळाडू चमकदार अशा पद्धतीची कामगिरी करतोय त्यात सजने पुन्हा एकदा वेग पडवला तर पुन्हा एकदा उजवा कोपरक्षक ओंकारला या ठिकाणी स्पर्श केला जातोय. 1-10 परंतु सामना तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा कारण हा आहे अंतिम फेरीचा मॅच. साहिलची चढाई यावी 1-11 11 नंबरची जर्सी घातलेला हाच साहिल या ठिकाणी मात्र चढाई करतोय. त्याचवेळी मात्र पाहतो मध्यस्थी असणाऱ्या साहिल मध्ये आक्रमण करणार का? आता मात्र उद्बोधनातल्या काही सेकंदाचा कालावधी शिल्लक आणि अशा प्रसंगी जर पाहिलं तर आता हा कोणा शेवटचे 1 ते 2 सेकंद असताना जरूर साहिलने या ठिकाणी प्राप्त करून दाखवलाय. 2-10 सुरुवात तर झालेली आहे परंतु सुरुवात झाल्यानंतर आता या ठिकाणी महत्वाच्या क्षणात अक्षय सारखा महत्वाचा एक पकडपटू मैदानाच्या बाहेर जातोय. त्याचवेळी मात्र आता थोडस चर्चा केली जाते मैदानामध्ये कारण सामना जिंकण्याकरिता 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सामना जिंकण्याकरिता प्रथमतः तुम्हाला खेळ चांगला करावा लागतो आणि चुका कमी कराव्या लागतात. असा चुका कमी करणारा आणि खेळ चांगला करणारा कोणत्या तरी 7 खेळाडूंचा एक संघ जो ह्या स्पर्धेत
अंतिम चषकावरती नाव पुरेल। एक मानाची सन्मानची स्पर्धा जर खेळाडू मिळाला तर चांगली वेळ येण्या वेळ लागणार नाही अशा प्रकारची प्रतीक्षा आहे ती म्हणजेच जयमान कळंबचे संघाला मात्र साजनने चांगल्या प्रकारची कामगिरी केली। साजनचा इतिहास पाहिला तर त्याचं गाव आहे तळसर आणि तो वेगळे संघातून खेळतो। नेहमी एवढा प्रवास करून आपल्या संघासमोर प्रॅक्टिस करणारा आणि मुंबईमध्ये सध्या नोकरीनिमित्त असणारा हाच साहिल या ठिकाणी चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय। साजन चिरके आहे जो या ठिकाणी ही चढाई करतोय। त्याने या सामन्यावरती पूर्णतः पकड मिळवली अशा प्रकारचा हा चढाईपटू आहे ज्याच्यावरती संपूर्ण खेळाची मनार आहे। या मैदानात मात्र इथून किल्ला लढवावा लागेल तो म्हणजेच जय हनुमान कळंबचे संघाला। कळंबचे संघ मात्र या ठिकाणी कामगिरी करतोय। आता मात्र थर्ड रेड 2 ऑन ची चढाई 2-2-2 आणि एक अशा प्रकारचं क्षेत्रक्षण 30 सेकंदाचा कालावधी। या कालावधीत मात्र गुण प्राप्त करावा लागेल तो म्हणजे साजनला। तो साजन पहा अत्यंत चपळाईने जलद गतीने ही चढाई करतोय। पदतालिके अत्यंत चांगल्या प्रकारे त्या साजनला मात्र एका चढाई 2 गुण घेण्यात यश मिळतं। त्याची ही 2 गुणाची चढाई यशस्वी होतोय। 2 गुण स्पेशालिस्ट म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो। साजनच्या नावावरती अनेक स्पर्धेतले अनेक किताब त्याच्या नावावरती आहेत। सर्वोत्कृष्ट चढाईपटू अनेक ठिकाणी त्याने प्राप्त केले परंतु एक चांगल्या प्रकारची पकड ती चूक करत नाहीये। दोन्ही संघाच्या बाजूने एक गुण जातोय आणि त्यानंतर या ठिकाणी चढाई केली जाते। आता मात्र पुन्हा साजन चिरके किरकोळ शरीरयष्टी आहे परंतु चपळाई आणि त्याचबरोबर या खेळातली कौशल्य त्याने आत्मसात केले। अनुभव आहे आणि या अनुभवाच्या जोरावरती त्याने अनेक स्पर्धा आपल्या या ठिकाणी नावावरती केल्यात अशा प्रकारचा हा खेळाडू आहे। ह्या नावामध्ये मित्र हो या ठिकाणी दाखल होताना आपण पाहतोय ते म्हणजेच चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे आमदार माननीय शेखरजी निकम सर याचं या ठिकाणी आगमन होतंय। आपण जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचं आगमन झाल्यानंतर स्वागत करायचं आहे। मी सर्व अतिशय सुरेख अशा प्रकारचा सामना आहे। 7 खेळाडू मैदानात आहेत। भीम संघर्ष वेगळे संघाचे आणि वेगळे संघाचा हा पण एक जबरदस्त अशा प्रकारचा हा निश्चितपणे भाग पाहतो। या ठिकाणी दाखल होताना पाहतोय ते म्हणजेच माननीय आमदार महोदय सन्माननीय शेखरजी निकम सर हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। शांत संयम हा आपण ज्यांच्याकडून शिकावा आणि कोणत्याही प्रकारचा उन्माद नाही। आम्ही सतत या जनतेच्या सेवेचे वाकील आहोत अशा प्रकारची कर्तव्याची भूमिका करण्याची सतत आणि वारंवार अशा प्रकारचे माननीय यहाँ पर देखेंगे तो ये कांटे की टक्कर है। मेगा फाइनल है और आज के दिन का ये आखिरी मुकाबला है। 2-2 और 7 का डिफेंस का और विपक्ष में देखेंगे तो सिर्फ 4 खिलाड़ी है जो गलबते के खाते में है। 7 नंबर के खिलाड़ी साजन चिरके यहाँ पर ये रेड करते हुए जिन्होंने अपने खेल के जोर पर इस बार दबोच लिया रोक लिया है और पूरा पर इस साजन को रोकते हुए 2 और डाई का रेड है। करो या मोरो की यहाँ पर स्थिति मैदान के अंदर है। अब बजर बजता हुआ और इस बार ये देखेंगे 4 नंबर के खिलाड़ी इस मैदान के अंदर ज्यादा एफर्ट्स लगाते हुए क्योंकि ये जानते हैं 30 सेकंडों के बीच मुझे जरूर एक अंक लेना है। काउंटडाउन शुरू और आखिरी वक्त को यहाँ पर रोक लिया है। उनको अक्षय पवार या माइक्रोफोन वरती जोडले जात आहे। धन्यवाद सर। कारण ही स्पर्धा अंतिम फेरीचा मॅच या ठिकाणी आहे। या स्पर्धेतला 3 दिवसाच्या स्पर्धेतला आजचा दिवस तिसरा आहे आणि तिसऱ्या दिवसातला हा सामना देखील तिसरा आहे। परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर संदेची बोरिवले आपल्या गावच्या ठिकाणी ग्रामस्थ आहेत ते देखील सर आपण देखील मंचावरती यायचे आपण देखील या स्पर्धेत स्वागत आहे। कारण नुकतंच आपण इथे आगमन होताना देखील पाहिलं। आगमन कोणाचं झालंय तर ज्याला आपण असं समजलं की आपल्या हक्काचं घर म्हणजे आपले सर्वांचे आवडते शेखर सर यांचे या ठिकाणी आगमन झाले। चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे दमदार कार्यसम्राट आमदार अर्थातच श्री शेखरजी निकम सर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कारण हा अंतिम सामना देखील आहे। मोठमोठे माध्यम दाखल झाले आणि मॅच देखील फार मोठ्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। थोडासा पिछाडीमध्ये आहे गणपती संघ परंतु याच्यानंतर देखील तो आघाडीपर्यंत चांगला खेळ इथे मात्र करणार आहोत। अशा प्रसंगी जर पाहिलं तर जरूर अशा पद्धतीने या ठिकाणी चांगला खेळ केला। पहिल्या डावात जर पाहिलं तर कुणी चांगला खेळ केलाय
अर्थातच हा वेळेचा संघ म्हणजेच भीम संघर्ष वेळे ज्याने फार चांगल्या पद्धतीचा खेळ केलाय, ज्याच्याकडे आघाडी कितीची आहे 14ची आहे, आघाडी कितीची आहे तर 10ची आहे, म्हणजेच 4 या ठिकाणी गुणसंख्या असलेला हाच जय हनुमान कळंबचा संघ. परंतु त्यांच्या प्रांगणामध्ये पहा विशेष हे देखील आहे, त्यांची आकडेवारी देखील 4ची आहे आणि त्यांच्याच स्क्वॉड मध्ये खेळाडू देखील 4 या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी घोडबंदूची जोडी ओंकार, त्याच्या जोडीला आपण अजय देखील पाहणार आहोत. तर नाझीम आणि एक सोबत सारखे हे 4 महत्वाचे पकडपटू या ठिकाणी मैदानामध्ये आहेत. ज्याने आजचा दिवस ही संपूर्ण स्पर्धा आपल्या चतुरस्र खेळाच्या जोरावरती जिंकवण्याचा प्रयत्न केलाय, तोच साजन या ठिकाणी पात्र वेळ काढतोय, कारण त्याला माहित आहे की माझा संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. अशा वेळी मात्र निरंक अशा पद्धतीच्या हा एकटी लढाई या ठिकाणी करतोय. 4-14चा मॅच म्हणजे याच्यानंतर कोणत्या तरी संघाला पलटवार करणं गरजेचं आहे. हा पलटवार केला जाईल का? पलटवार केला जाईल का? परंतु पलटवार वेळेकडून होणार की ज्याला तेवढ्या चांगल्या पद्धतीचं उत्तर या ठिकाणी याच कळंब संघाच्या माध्यमातून दिलं जाईल का? परंतु तदनंतर लाथेचा वापर केला जातोय आणि लाथेचा वापर केल्यानंतर या ठिकाणी कुप्राक्षक जो खेळाडू या ठिकाणी आहे त्या सोबत सहज या ठिकाणी स्पर्श होतोय. थर्ड रे कळंबचे तदनंतर या ठिकाणी आता सामना तर चालू आहे आणि आम्ही या सत्कारांच्या दिशेने देखील बोलतोय आणि आता सत्कार अशा व्यक्तिमत्वाचा केला जातोय. आपल्याच बालपे गावची या ठिकाणी नवनिर्मित या ठिकाणी सरपंच आहेत, विद्यमान सरपंच आहेत, अर्थात प्रतीकजी सुर्वे. प्रतीकजी सुर्वे सर या ठिकाणी आहेत आणि प्रतीकजी सुर्वे सरांचा हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचा सन्मान करण्याकरिता सन्माननीय याच मंडळाचे अध्यक्ष प्रशांत सर आपण आपल्या शिवभासे आपल्याच गावचे प्रथम नागरिक अर्थात या ठिकाणी सरपंच सर सुर्वे सर या ठिकाणी आहेत, ज्यांचा बरोबर व्यासपीठाच्या मध्यभागी हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ज्यांनी जरूर या ठिकाणी फलक तर आपल्याच गावासाठी, गावातील प्रत्येक वाडीसाठी, वाडीतील प्रत्येक घरासाठी आणि प्रत्येक माणसासाठी फार महत्वाची कामगिरी केलेली आहे. असे आपल्याच गावचे विद्यमान सरपंच प्रतीकजी सुर्वे यांचा हा सन्मान सत्कार इथे तदनंतर ज्यांच्या माध्यमातून सामनावीर हे चषक या ठिकाणी पुरस्कृत केले गेले असे प्रदीपजी शिंदे यांचा देखील हा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. प्रदीप शिंदे सरांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल, कारण ज्यांच्या माध्यमातून एकंदरीतच या स्पर्धेतला जर पाहिला गेला तर सर्वोत्तम खेळाडू हे चषक ज्यांच्याकडून पुरस्कृत झालेले आहेत अशा शिंदे सरांचा हाच या ठिकाणी सन्मान सत्कार सोहळा आपण होताना पाहतोय. सन्मानाचं स्वरूप देखील आपण जरूर पाहणार आहोत. मानाची शाह श्रीफळ संपूर्ण स्पर्धेची आठवण म्हणून त्याला सन्मान चिन्ह देखील दिला जाईल आणि त्यानंतर त्याला या ठिकाणी सन्मानित होताना देखील पाहणार आहोत. स्वागत आहे. रवींद्रजी शिरकर या ठिकाणी दाखल झालेत आणि ज्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे आणि त्यांचा सन्मान करण्याकरिता शांतारामजी बोरिवले परंतु या ठिकाणी संदीप आंबेडकर आहेत. आपण आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. शिरकर साहेबांचा सन्मान जे नुकतेच या ठिकाणी दाखल झालेत अशा व्यक्तिमत्वाचा हा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे.
मी अनेक सांगितलंय की वालोपे गाव आणि वालोपे गावातील ग्रामस्थ म्हटलं तर नक्कीच कोणत्याही स्पर्धेत आणि कोणत्याही कार्यक्रमात आपली उपस्थिती आणि त्याची जर पाहिली ना तर भूमिका फार महत्वाची असते. अशा पद्धतीचे अनेक अतिथीगण आपल्याला अजून देखील जोडले जाता येतात आणि त्यांचे सन्मान सत्कार हे देखील आपण पाहतोय. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं चषक या ठिकाणी पुरस्कृत झाले तसेच विशालजी माने या ठिकाणी दाखल झालेत आणि विशालजी माने यांचा देखील सन्मान केला जाईल. विठ्ठलजी तांबेडकर आपण या ठिकाणी यायचं आहे. विठ्ठलजी तांबेडकर आपण आपल्या शुभ हस्ते जर पाहिलं तर विशालजी माने यांचा आपल्या गावचे आहे त्याचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं जे चषक आहे ते पुरस्कृत केलं गेलंय. अशाच विशालजी माने यांचा देखील याच वालोपेच्या स्पर्धेत इथे मात्र सन्मान सत्कार केला जातोय. तदनंतर शांततेत आहात आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेत स्वागत आहे. तदनंतर या ठिकाणी मला तर संतोषजी पानकर जे पेडे गावातून इथपर्यंत दाखल झालेत. पेडेचे सुपुत्र आहेत आणि चांगल्या व्यक्तिमत्व असे संतोष साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे आणि त्यांचा सन्मान करण्याकरिता धीरज सर आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ संतोषजी साळवी यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचा देखील हा महत्वपूर्ण अशा पद्धतीचा सन्मान केला जातो जे खास पेडे गावातून इथपर्यंत दाखल झालेले आहेत आणि नेहमीच आपल्या वाडीमध्ये आपल्या गावामध्ये जेव्हा अशा प्रकारचे विविध कार्यक्रम विविध स्पर्धा होत असतात तेव्हा मात्र त्यांचं फार चांगल्या पद्धतीचं योगदान असतं. अशाच पानकर साहेबांचा हा सन्मान देखील इथे आपण सर्वांनी पाहिला. परंतु तदनंतर देखील इथे मात्र पाहायचं आहे. तदनंतर देखील या ठिकाणी पण पाहायचं आहे तो अर्थातच याच साजिदवर ही जबाबदारी आहे. साधना तर पाहिलं तर नक्कीच दुसरे हात नंतर देखील जर पाहिलं ना तर आक्रमण या ठिकाणी आज वेळे संघाने केले तर तालुक्याचा विचार केला तर फार जास्तीत जास्त अशा गुणांनी या वेळे संघ आघाडीमध्ये येतो आणि आगीकूच केली जाते. आता परतचा लोभ दिला जाईल का? मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त गुणांनी या गुन्हेगारी बापू शिखर या ठिकाणी जिथून साधना थांबला होता तिथून देखील या ठिकाणी त्या साधनाला सुरुवात देखील केली जाते. मात्र 25 विरुद्ध 5 अशा पद्धतीचा हा सामना या ठिकाणी असेल. परंतु ज्याचा आवाज देखील आपण 2 सेमीफायनलच्या सामन्यात पाहिलाय अशाच आठवडे सरांचा देखील हा आवाज तुम्ही या अंतिम फेरीमध्ये देखील ऐकणार आहात. थँक्यू अक्षयजी. 6-5-25 अशा प्रकारचा गुणफलक आहे. शेवटचे काही सेकंद शिल्लक आहेत. इथे मात्र पहा हॅन्डल करण्याचा प्रयत्न करतोय. मध्यरक्षकावरती आक्रमण केलं होतं. मुलगावने निवडून शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना ही चढाई यशस्वी करण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर उजव्या कोपऱ्यावरती आक्रमण करणारा तो 11 नंबर त्याचे घेतलेला चढाईपटू या ठिकाणी परतलाय. त्यानंतर
3 खेळाडू मैदानात आहेत आणि 3 खेळाडू मैदानात असताना ही लढाई अत्यंत शांत आणि संयमाने केली जाते ते म्हणजेच भीम संघर्ष वेहळे संघाकडून. वेहळे संघाचा हा एक उच्च पुरा अशा प्रकारचा लढाईपटू आहे. याच्या खात्यावरती ही पूर्णतः मदार आहे. हा महाअंतिम सामना महामुकाबला आहे. एक दर्जेदार अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय. बहुत ही बेहतरीन मुकाबला है. अब 8 के 3 का ये आखिरी मुकाबला है. 11 नंबर वाली एक खिलाड़ी है जो यहाँ पर टच लाइन को क्रॉस करके वापस आए थे और शूट करने का प्रयास किया था. अब इस बार इनको अब ऐसा कहते ना जो यहाँ पर मैदान के बाहर जा बैठे 8 नंबर के खिलाड़ी थे. 8 नंबर के रेडर मैदान के बाहर जाने के बाद अब जिम्मेदारी अपने कंधों पर लेते हुए इस बार बजर बन चुका है. यानी ये डू और डाई का रेल है. अब देखेंगे अंदर जरूर गए हैं. इस बार कोशिश कर रहे हैं. माननीय सुधीरजी साळवी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण त्याचबरोबर त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती करणार आहे. आदरणीय दिनेश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. माननीय सुधीरजी साळवी यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या व्यासपीठावरती होतोय. कारण या स्पर्धेकरिता त्यांचं योगदान खूप महत्वाचं आहे. शेवटची 3 मिनिटे शिल्लक. एक मजबूत माथ्याचा अशा प्रकारचा हा चढाईपटू आहे. आपण भीम संघर्ष वेगळे संघाचा जर आपण विचार केला तर या भीम संघर्ष वेगळे संघातून अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा आपण सामना बघतोय. एक चांगली लढत आहे आणि या संपूर्ण क्रीडा नगरीमध्ये जर प्रेक्षक पाहिले तर अत्यंत उत्साहाने या स्पर्धेचा आस्वाद घेताना आपण बघतोय. एक चांगला सामना परंतु चांगल्या सामन्यातली विशाल 2 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे. अर्थातच 120 सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना चढाई केली जाते ती म्हणजे साजद शिर्के या चढाईपटूकडून. जो साजद कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी धोका पत्करत नाहीये. तो धोक्याशिवाय परतलाय. त्यानंतर मात्र 4 नंबर जसे घेतलेला चढाईपटू ही चढाई करतोय ज्याच्यावरती या ठिकाणी एक मोठी जबाबदारी आहे परंतु तोही या ठिकाणी परततोय. आणि दरम्यान या ठिकाणी हा सामना